जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला होता। त्यामुळे शेतीची कामे रखडलेली होती आणि आता गेल्या 2-3 दिवसापासून जालना जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेती कामांना वेग आलेला आहे। बदनापूर तालुक्यातील एका शेतात सध्या मी उभा आहे। आपण जर या ठिकाणी ही दृश्य बघितली तर बैलाद्वारे शेतीची मशागत हा तरुण शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ज्यावेळी मशागत करण्याचा काळ होता त्यावेळी खरं तर जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता आणि अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडून दिली होती, दानादान उडून दिली होती। मात्र गेल्या 2-3 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आणि शेतीची जी कामं आहेत ती या ठिकाणी खरं तर आता करताना आपल्याला शेतकरी पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या प्रकारे हे शेतीची कामं जी आहेत ती करताना शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहे। ट्रॅक्टर असेल किंवा बैलाद्वारे असेल, वेगवेगळ्या अवजारांद्वारे शेतीची मशागत जी आहे ती जालना जिल्ह्यात आता सुरू आहे। खरं तर प्रामुख्याने बदनापूर तालुक्यात या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि शेतकऱ्यांची दानादान उडून दिली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना ब्रेक लागला होता। त्यामुळे शेतीची कामं जी आहेत ती पूर्णतः रखडलेली होती, ठप्प झालेली होती। त्यामुळे शेतकरी मोठा चिंतेत होता। मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा होईल त्या पद्धतीने आपल्या शेतीची मशागत करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि येत्या 7 जूनपर्यंत शेतीची कामे आटोपण्यासाठी आता शेतकरी सज्ज झालेला आहे आणि लागवड करण्यासाठी देखील सज्ज झालेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।